क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 16 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडर बद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. प्रश्न पाहण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, काल म्हणजेच 15 मार्चला पोलीस भरतीचा पेपर झाला आणि नागपूर ग्रामीण पोलीस व इतर जे पण पोलीस भरतीचे पेपर झाले तिथे आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्राच्या सिरीजमधून अगदी खूप सारे प्रश्न आलेले आहेत. तर जसं का तुम्ही पाहू शकता, हे हॉर्मुझची समुद्री धुनीबद्दल प्रश्न होता. तो प्रश्न आपण यूट्यूब शॉर्ट व लेक्चरमध्ये पण कव्हर केलेला होता. तसंच आपण AI सबमिटबद्दल पण प्रश्न कव्हर केलेला होता विद्यार्थी मित्रांनो. आणि इराणची राजधानी आणि सत्यनारायण नुवॉल यांच्याबद्दल पण आपण आपल्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं जो महत्त्वाचा टॉपिक होते तिथे आपण प्रश्न कव्हर केलेला होता. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याबद्दल आपण प्रश्न कव्हर केलेला होता. वर्दीच्या माणसाची नोंदी या पुस्तकचे लेखक पण कोण होते याबद्दल पण आपण माहिती पाहिली होती. आणि धर्मेंद्र देवल यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल पण आपण माहिती पाहिली होती. आणि सन 2025मध्ये फिडे महिला विश्व शतरंज अजिंक्यपद ही स्पर्धा कोणी जिंकली याबद्दल पण आपण माहिती पाहिलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामधून खूप सारे प्रश्न पोलीस भरतीकरिता आलेले आहेत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर रोज चालू घडामोडीचे प्रश्न पाहत असतील त्यांना नक्की हे प्रश्न सोपे वाटले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जे बी विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपण चालू घडामोडीच्या सत्रामध्ये जे पण महत्त्वाचे प्रश्न असतील एक्झाम पॉईंट ऑफ ते आपण कव्हर करतो आणि ते सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चालू घडामोडीचे सत्र पाहायला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी, SIPRच्या 2021 आणि 25 अहवालानुसार कोणता देश जगातला सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश ठरलेला आहे? तर तो होता युक्रेन. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर होता. हा स्टॉकहोमचा अहवाल आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता आपण आजचे प्रश्न पाहूया. शेतकऱ्यांना रिअल टायमिंग कृषी सल्ला देण्यासाठी सरकारने सुरू केलेला AI संचालित बहुभाषिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? तर या प्लॅटफॉर्मचं नाव आहे भारत विस्तार. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारत विस्तारा AI तंत्रज्ञान, प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रिअल टायमिंग कृषी सल्ला, बहुभाषिक आधार, विविध भाषातील भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्याची सुविधा, हवामान अंदाज, अचूक हवामान, पावसाच्या अंदाजावर आधारित शेती नियोजन, पीक आरोग्य, उपग्रहाद्वारे पिकावरील रोग आणि कीड ओळखण्याच्या तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, जमिनीच्या पोतानुसार खते आणि पाण्याचे योग्य प्रमाण सुचवणे, डिजिटल कनेक्टिव्हिटी, दुर्गम भागातील शेतकऱ्यांना थेट तंत्रज्ञानाद्वारे जोडले जाणार आहेत. मुख्य उद्देश म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि जोखीम कमी करणे. तर ही माहिती भारत विस्ताराबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर हा 15 मार्चला साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन, वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे, तारीख 15 मार्च दरवर्षी. 2026ची संकल्पना काय आहे? सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासी ग्राहक आणि सेल्फ प्रोडक्ट आणि कॉन्फिडंट कन्झ्युमर ही 2026ची थीम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे थीम पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, राजमार्ग प्रवेश पोर्टल कोणत्या मंत्रालयाने विकसित केलेला आहे? तर त्या मंत्रालयाचं नाव आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. राज्यमार्ग प्रवेश मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरील मालताना प्रवेश परवानगी मिळवून देणे. लाभार्थी, पेट्रोल पंप, खाजगी मालकी आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्प. स्वरूप पूर्णपणे ऑनलाईन, पारदर्शक आणि कागदपत्राशिवाय ही प्रक्रिया होणार आहे. फायदा, मानवी हस्तक्षेप कमी करणे आणि वेळेत मंजुरी मिळवणे. सुरक्षा, महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रवेश नियमांची कडक
पाळणे. तर ही महत्त्वाची माहिती राजमार्ग प्रवेश याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित योग महोत्सव 2026चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर हे प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. नवी दिल्ली येथे आयोजित योग महोत्सव 2026 चे उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. आता आपण योग महोत्सवबद्दल माहिती पाहूया. उद्घाटन तारीख काय होती? 13 मार्च 2026 शुक्रवारी रोजी. ठिकाण विज्ञान भवन नवी दिल्ली येथे. 100 दिवसाची उलट मोजणी. हा महोत्सव 21 जून 2026 रोजी होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 100 दिवसाच्या काउंटडाऊनची सुरुवात करण्यात आलेली आहे. नवीन प्रोटोकॉल. या प्रसंगी असंसर्ग रोगासाठी 10 विशेष योग प्रोटोकॉल आणि योगा फॉर ट्रॅव्हल प्रोटोकॉल लॉन्च करण्यात आले. डिजिटल पुढाकार. योग 365 मोहीम योगासन दुरुस्त करण्यासाठी AI आधारित साधनाची माहिती देण्यात आलेली आहे. मुख्य उद्देश योगाच्या जगभरात प्रसार करणं, लोकांच्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहन करणं. तर ही महत्त्वाची माहिती योग महोत्सव 2026 बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, PM सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत देशात कोणता राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. देशात प्रथम सूर्यघर मोफत योजनेत अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र राज्य देशात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर दुसरा राज्य उत्तर प्रदेश आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर गुजरात राज्य आहे. प्रकल्पाची संख्या 1 ऑक्टोबर 2025 ते 27 फरवरी 2026 या काळात महाराष्ट्रात एकूण 1,08,327 घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलेले आहेत. तर ही माहिती नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. योजनेचा स्वरूप, घरगुती ग्राहकांना वीज बिल शून्य व्हावा आणि अतिरिक्त वीज विकून त्यांच्या उत्पन्न मिळावा या उद्देशानं केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. दरमहा 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. मिळणारे अनुदान केंद्र सरकारकडून 1 किलोवॅटसाठी 30,000 आणि 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपये एवढे अनुदान थेट दिले जातात. उर्वरित रक्कम लाभार्थींना भरावा लागतो. वीज निर्मिती. 1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे 120 युनिट वीज निर्मिती होते आणि संपूर्ण देशात या काळात एकूण 5,57,224 घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलेले आहे. तर ही खूप महत्त्वाची योजना आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीनं कोणाला डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलेला आहे? तर श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, 2025च्या 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार आर वेरथमुथू यांना जाहीर झाला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार आर वेरामुथू यांना जाहीर झालेला आहे. विजेते प्रसिद्ध तामिळ साहित्यिक आणि गीतकार आर वेरामुथू आहेत. सर्वोच्च सन्मान. भारतीय साहित्यातील हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. तमिळ भाषेला बहुमान. ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे तमिळ साहित्यिक आहेत. गाजलेली कृती कल्लाकाट्टू इतिहासाच्या ही त्यांची अत्यंत प्रसिद्ध कादंबरी आहेत. अष्टपैलू 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते गीतकार आहेत. इतर पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण या सन्मानाने यापूर्वी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. घोषणा मार्च 2026 मध्ये निवड समितीद्वारे ही घोषणा करण्यात आलेली आहे. हा खूप अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार. याबद्दल प्रश्न नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये येईल. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, ईशान्य भारतात पहिला ग्रँडमास्टर ठरणारा मान कोणाला मिळालेला आहे? तर हा मान मयंक चक्रवर्ती यांना मिळालेला आहे. तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. ईशान्यात पहिला ग्रँडमास्टर मयंक चक्रवर्ती. खेळाडू मयंक चक्रवर्ती. राज्य कोणतं आहे? आसाम. ईशान्य भारताचे राज्य. ऐतिहासिक विक्रम, ईशान्य भारतातून ग्रँडमास्टर पदवी मिळवणारा हा पहिला बुद्धिबळ खेळाडू ठरलेला आहे. पात्रता, त्यांनी मार्च 2026 मध्ये त्यांच्या सर्व आवश्यक ग्रँडमास्टर नॉर्म्स पूर्ण केलेले आहे. प्रभाव, त्यांच्या यशामुळे ईशान्येतील बुद्धिबळ संस्कृतीला मोठी चालना मिळालेली आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक पॅरा ॲथलीट ग्राफीमध्ये सुवर्णपदक जिंकणारे शैलेश कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हे उंच उडी या खेळाशी संबंधित आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. शैलेश कुमार पॅरा ॲथलीट. यश क्रीडा उंच उडी हाय जम्पिंग. पद सुवर्णपदक. जागतिक पॅरा ॲथलीट ग्राफी. ओळख भारताचे एक अव्वल पॅरा ॲथलीट. कामगिरी आपल्या उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्राच्या ULB या पब्लिक इश्यू ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या इंडियावर सूचीभूत करणारी पहिली महानगरपालिका कोणती? तर ती आहे नाशिक महानगरपालिका, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. नाशिक महानगरपालिका ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोण आहे? नाशिक महानगरपालिका. एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. उद्देश शहरातील पायाभूत सुविधा आणि ग्रीन पर्यावरण प्रकल्पासाठी निधी उभारणे. ऐतिहासिक कामगिरी हा बॉन्ड नॅशनल स्टॉक एक्सचेंज व सूचीबद्ध करणारी ही महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरिक स्वराज्य संस्था आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीनं एक क्रांतिकारी पाऊल आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल. नुकतीच MPSCची एक्झाम पार पडली, तिथे ऑडी या कंपनीच्या ब्रँड अम्बॅसिडरबद्दल प्रश्न होता. तर हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट असतात विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही नुकतेच एक्झाम पोलीस भरतीच्या येऊन बघितलं असेल, तिथे आपण जे पण एक्स्ट्रा पॉईंट कव्हर करतो तिथून पण प्रश्न येतात. तर ही पॉईंट हे माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. सर्वात आधी क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. रोहित शर्मा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे ब्रँड अम्बॅसिडर. नीरज चोपडा एव्हर रेडी स्पीड पेट्रोलचे ब्रँड अम्बॅसिडर. मनू भाकर केंद्रीय बंदरगाह जहाजबांधणी आणि जलमार्ग या मंत्रालयाचे ब्रँड अम्बॅसिडर. स्मृती मंदाना बाटा स्पोर्ट ब्रँड पॉवरचे ब्रँड अम्बॅसिडर. सचिन तेंडुलकर महाराष्ट्र स्माईल अम्बॅसिडर स्वच्छ मुख अभियान. विराट कोहली प्युमा इंडिया HSBC आणि IQOO मोबाईल यांचे ब्रँड अम्बॅसिडर. PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि व्हिसा यांची ब्रँड अम्बॅसिडर. त्यानंतर आपण सरकारी योजना आणि मोहीमचे ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. अमिताभ बच्चन GST दरवाजा बंद अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अम्बॅसिडर. करीना कपूर खान युनिसेफ इंडियाचे नॅशनल ब्रँड अम्बॅसिडर. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईटसाठी जागतिक राजदूत. दिया मिर्झा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPची सचिंदा दूत. पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क आणि निवडणूक आयोगचे नॅशनल आयकॉन. त्यानंतर आपण मनोरंजन क्षेत्राचे प्रमुख नियुक्ती आणि ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अम्बॅसिडर. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार यांचे ब्रँड अम्बॅसिडर. आलिया भट गुच्ची हा जागतिक लक्झरी ब्रँडची पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड अम्बॅसिडर. श्रद्धा कपूर युरेका फोर्ब्स यांची ब्रँड अम्बॅसिडर. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाई या कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर. त्यानंतर आपण राज्यस्तरावर ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अम्बॅसिडर. संजय दत्त अरुणाचल प्रदेश यांचे ब्रँड अम्बॅसिडर. गोविंदा मध्य प्रदेश पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर. मालदीव पर्यटनचे कॅटरीना कॅफ ब्रँड अम्बॅसिडर आहे. फिट इंडिया आयकॉन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आयुष्मान खुराना आहे. मानसिक आरोग्याचे ब्रँड अम्बॅसिडर अभिनव बिंद्रा आहे. झारखंड राज्य पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर महेंद्रसिंग धोनी आहे. ऑस्ट्रेलिया पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर सारा तेंडुलकर आहे. ओडिशा आत्मार्ग यांचे ब्रँड अम्बॅसिडर माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडिया यांची ब्रँड अम्बॅसिडर करीना कपूर. आणि थायलंड पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहे? सोनू सूद. त्यानंतर MP पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत? पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र यांचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत? रश्मिका मंदना. बंदरे जहाज आणि जलमार्ग यांचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत? मनू भाकर. आणि ऑडी कंपनी यांचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत? नीरज चोपडा. नुकताच विद्यार्थी मित्रांनो MPSC मध्ये हा प्रश्न आलेला होता. खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत? सलमान खान. तंबाखू नियंत्रण चे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहे? PV सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वाचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. याबद्दल प्रश्न नक्की येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकते. आता विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 2025 मध्ये चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनात निर्यातात
करणारा जगातला सर्वात मोठा देश कोणता ठरलेला आहे? तर तुमच्यासमोर ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लेक्चरच्या सुरुवातीमध्ये आपण सांगितलं की आपल्या चालू घडामोडीच्या सत्र म्हणून पोलीस भरतीला किती प्रश्न आले. नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये या टेस्ट सिरीज आणि आपण जे पण व्हिडिओ घेत आहोत तिथून नक्कीच प्रश्न येतील. तर तुम्ही कंटिन्यू आपली सिरीज फॉलो करा आणि येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण डेली करंट अफेअर यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करतो आणि तुमची एक प्रॅक्टिस व्हा म्हणून आपण टेस्ट सिरीज पण आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे करंट अफेअरची. तर हे उपक्रम ह्या तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही नक्की फॉलो करा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये इथून प्रश्न हमखास येतील. तर तुम्हाला हे सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.